अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांमध्ये हार्दिक स्वागत करते। यामध्ये आम्ही दिवसभरात घडलेल्या वेधक आणि वेचक बातम्या तुम्हाला अविरतपणे दाखवणार आहोत। तर बघूया आजच्या दिवसभरातील वेधक आणि वेचक बातम्या सविस्तररित्या। देशभरातील असंख्य भाविकांची श्रद्धास्थान व आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी बुधवारी सकाळी 10 वाजता टाळ मृदंगांच्या गजरात संत नगरी शेगावमध्ये स्वगृही दाखल झाली। पालखीच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती। आषाढी एकादशी निमित्त श्रींची पालखी यंदा 21 जून रोजी सुमारे 700 वारकऱ्यासह श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती। पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन तसेच आषाढी एकादशी महोत्सव सहभागी झाल्यानंतर पालखीने 29 जुलै रोजी शेगावच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। पायी प्रवास करत पालखी आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत राज वैभवी थाटात शेगावमध्ये दाखल झाली। यंदा पालखी सोहळ्याचे 57वे वर्ष आहे। खामगाव ते शेगाव या 16 किलोमीटर मार्गावर पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सेवाभावी मंडळे, संस्था, शासकीय कार्यालय आणि भक्त परिवारांकडून वारकऱ्यांसह भाविकांना चहा, पाणी, फराळ, अल्पोहार, केळी व विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले। माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पालखीचे उत्साहात स्वागत करून रजत मुखवट्याचे पूजन करण्यात आले। वाटिका परिसरात पालखी दाखल होताच श्री संस्थांच्या वतीने व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले। पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण शेगाव नगरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली। नारायण दाभाळे, शेगाव, दैनिक अजिंक्य भारत प्रतिनिधी। अकोला शहरातील कचरा प्रत्येक घरातून संकलित करून त्यांची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने बुधवारी खासगी कंत्राटदार संस्थेच्या नियुक्तीचा निर्णय घेतला। बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये याबाबतचा ठरावाला स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी मंजुरी दिली। शहरामध्ये दररोज प्रचंड कचरा तयार होतो। घंटागाडीद्वारे सध्या हा कचरा गोळा केला जातो। मात्र घंटागाडीद्वारे होत असलेल्या कचरा संकलनाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्या होत्या। त्यामुळे आता घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी व संकलित झालेला कचरा वाहनाद्वारे ठरलेल्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभेने एका खासगी कंपनीला कंत्राट दिला आहे। अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड नागपूर या कंपनीला हा कंत्राट देण्यात आला आहे। 4802 रुपये प्रति मेट्रिक टन या दराने हा कचरा संकलनाचा कंत्राट मंजूर करण्यात आला आहे। याबाबतच्या ठरावाला मंजूर देण्यापूर्वी स्थायी समितीमध्ये वंचितचे निलेश देव यांनी काही प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला। इतर सदस्यांकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्यानंतर हा ठराव सभापतींनी मंजूर केला। कचरा संकलनासाठी व वाहतुकीसाठी संबंधित कंत्राटदाराला संकलित झालेल्या कचऱ्याच्या वजनानुसार निश्चित झालेल्या दराने दरमहा देय रक्कम अदा करण्यात येणार आहे। दरमहा अंदाजे 2 कोटी रुपये तर वर्षाला अंदाजे 24 ते 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आज अकोला शहरामध्ये डोअर टू डोअर कचरा संकलन करणं A to Z काम त्याच्याकडे राहणार आहे। कचरा संकलन केंद्रापासून घरून कचरा जमा करणं आणि संकलन केंद्रापर्यंत नेण्यापर्यंत काम त्याच्याकडे जाणार आहे। तो ठराव मंजूर झाला। येत्या 15 दिवसामध्ये अकोला शहरामध्ये कचऱ्याचं काम सुरू होऊन जाईल आणि कचऱ्याच्या समस्येपासून अकोला शहराला निराकरण होऊन जाईल। जम्मू काश्मीरमध्ये देश सेवा बजावणारे सैनिक सुशील तेलगोटे यांच्या हत्या प्रकरणी अकोल्यात संताप व्यक्त होत आहे। आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत मृताच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। सुट्टीवर आलेल्या सैनिकाच्या पूर्वनियोजित हत्या केल्याचा आरोप करत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच मृताच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली असून लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सर्वांना सप्रेम जय भीम। 22/3/2026 रोजी 7 दिवसाच्या सुट्टीवर आलेले शहीद सुशील दिलीप तेलगोटे याच्या आजूबाजूच्या मुलांनी कट कारस्थान करून प्लॅनिंग करून घरून घेऊन गेले आणि त्याला मारलं या पद्धतीने मारलं की तो जाग्यावरच मरण पावला आणि जागावर मरण पावल्यानंतर तो बेशुद्ध होता। म्हणजे पोलिसांना आणि डॉक्टरांना कळलं नाही की हा व्यक्ती याची मृत्यू झाली। पण या संदर्भात आम्ही सांगायला आलो शासनाला की पोलिसांनी फक्त प्लेन त्याला 302 म्हणतो त्या 302च्या संदर्भामध्ये पहिला जुना 302 होता। पोलिसांनी फक्त 109 हा गुन्हा दाखल केला प्लेन। आम्हाला एवढं म्हणायचं आहे की प्लॅनिंग करून ज्या लोकांनी मारलं 4 लोकांनी मारलं त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाचे घाव आहे। पोलिसांनी कुठली
चांगली म्हणजे ज्याला म्हणतो चांगला तपास नाही केला, तातूर मातूर कारवाई करून आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न केले. म्हणून माननीय कलेक्टर मॅडमला आज आम्ही निवेदन दिलं, सांगितलं की त्या चारही आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि चांगला वकील, तो नामवंत वकील जो आहे त्याची नेमणूक करण्यासंदर्भामध्ये. पण या संदर्भात आम्हाला खंत वाटतो की जो देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी 7 दिवसाच्या सुट्टीवर आला आणि त्याचा मर्डर झाला आणि पोलीस प्रशासनाने फक्त 109 कलम लावलं, साधी कलम लावली, खरीच आरोपीला फाशी होईल का? म्हणून आज SP कार्यालयात आम्ही अधीक्षक साहेबांना भेटायचं आहे. संपूर्ण परिवार त्यांच्या सोबत आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांचे वडील आहे, त्यांची आई आहे आणि त्याच्या पत्नीला लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळावी म्हणून हे आमची संपूर्ण आझाद समाज पार्टीच्या वतीने हे निवेदन देण्यात आलं. आणि अगर असं नाही झालं, आरोपीला फाशी झाली पाहिजे. जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून अकोला शहरात आज एक अत्यंत अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम पाहायला मिळाला. अकोला बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने अकोला शहरात भव्य कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पालखीतून काढण्यात आलेली विंटेज आणि जुन्या बॉक्स कॅमेऱ्याची मिरवणूक. सकाळी अकोला शहराच्या आराध्य राजराजेश्वर मंदिराजवळून या कॅमेरा दिंडीला सुरुवात झाली. यामध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ तसेच नवोदित छायाचित्रकार मोठ्या संख्येने आपल्या कॅमेरासह सहभागी झाले होते. पारंपरिक दिंडीप्रमाणेच याही दिंडीत प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. यावेळी दिंडीचा मार्ग टाळ मृदुंगाच्या आवाजाने दणाणून गेला होता. या दिंडीच्या माध्यमातून छायाचित्रकारांनी शहरातून मार्गक्रमण करत समाजात छायाचित्रणाचे महत्त्व अधोरेखित केले. छायाचित्रण ही केवळ एक कला नसून समाजातील विविध घटना, मानवी भावना आणि इतिहास जिवंत ठेवणारे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. अकोल्यातील या आगळ्या वेगळ्या कॅमेरा दिंडीला नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मोठा प्रतिसाद दिला. विंटेज कॅमेऱ्याची पालखी आणि शेकडो फोटोग्राफर्सचा उत्साह यामुळे ही दिंडी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे. 19 ऑगस्ट म्हणजे जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्याप्रमाणे अकोला बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनतर्फे गेली 5 वर्ष झाली, म्हणजे 5वं वर्ष आहे, एक कॅमेरा दिंडीचा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवत असतो. आम्ही दिंडीमध्ये कॅमेरा ठेवून, कारण की कॅमेरा हे आमच्या उपजीविकेचं साधन असून तेच आमच्याकडे सर्वस्व आहे, म्हणून आम्ही आपल्या दिंडीमध्ये कॅमेरा ठेवतो आणि राजेश्वर मंदिर ते स्वराज भवन पर्यंत आमची कॅमेरा दिंडी निघत असते. दिंडी काढण्यामागे फोटोग्राफरची एकता आणि समाजामध्ये फोटोग्राफरचे जे स्थान आहे ते आणखी मजबूत व्हायला पाहिजे, हा उद्देश हा दिंडी काढण्याचा. अकोल्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभार येथील शिक्षक संतोष महादेव पाचपुरे यांची करण्यात आलेली बदली रद्द करून त्यांची पुन्हा त्याच शाळेवर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी समस्त पालक वर्गाच्या वतीने जिल्हा परिषद मधील शिक्षण विभाग कार्यालय येथे बाहेर विद्यार्थी व पालकांनी शाळा भरवली. यावेळी रतनसिंग पवार या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान शिक्षक संतोष पाचपुरे हे शाळेत कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करीत होते. त्यांच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असून शाळेतील शैक्षणिक वातावरण, उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे पालकांनी म्हटले आहे. त्यांची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून शाळेतील अध्यापन व्यवस्थेलाही अडचणी निर्माण होऊ शकतात अशी चिंता पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सदर शिक्षकाची बदली रद्द करून त्यांच्या पूर्वीच्या शाळेवर पुनर्नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतून नाव काढू असा इशारा पालकांनी दिला आहे. मी मच्छिंद्र आठवले कुंभारी गावावरून आलेलो आणि जिल्हा परिषद शाळेच्या मागणीसाठी मी शिक्षण विभागाकडे आलो आणि तिथले जे शिक्षक वर्ग शिक्षक होते पहिल्या वर्गाचे त्यांची बदली करण्यात आली होती. या प्रशासनाच्या या घोर कारणामुळे तिथल्या विद्यार्थ्याचं जो नुकसान झालेलं आहे ते 15 दिवसापासून जवळपास विद्यार्थी ते आपापल्या घरी थांबलेले आहेत आणि जिथे त्यांची डेप्युटेशन मध्ये बदली केली ती बदली आम्हाला रद्द करून ते आमचे शिक्षण आम्हालाच हवे आहे. ही मागणी आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्याकडे दिलेली आहे. अमरावती अकोला महामार्गावरील लोणी जवळ मंगळवारी रात्री ट्रक आणि एस क्रॉस कारची भीषण धडक होऊन शासकीय कंत्राटदार व उद्योजक किशोर काकाणी वय 58 यांचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर किशोर काकाणी यांचा मृतदेह कारमध्ये अडकून पडल्याने पोलिसांना तो बाहेर काढण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार
अमरावती येथील बियाणी कॉलेज दसरा मैदानासमोर राहणारे किशोर काकाणी मूळचे कामरगाव येथील रहिवासी आहे आणि ते पारशी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्री गोपाल राठे यांचे मेहुणे होते. मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास ते कामरगाव येथून अमरावतीकडे येत होते. लोणी परिसरातील हटील संधूजवळ त्यांनी कार उभी केली होती. त्याच वेळी अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने रस्ता दुभाजक ओलांडून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात किशोर काकाणी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने हॉटेलमध्ये ग्राहक तसेच मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती लोणी पोलिसांना देण्यात आली. काही काळातच ठाणेदार सानप यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ट्रक आणि कार एकमेकात अडकल्याने किशोर काकाणी यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी मृतदेह कारमधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. घटनेची माहिती मिळताच पारश्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्री गोपाल राठी हेही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अकोल्याच्या 84 खेळी पाणीपुरवठा योजनेमध्ये बाळापूर विधानसभा क्षेत्रातील पाळोदी गावात प्रचंड पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने गावकऱ्यांनी थेट अकोल्याच्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल 1 तासापासून हे ठिय्या आंदोलन सुरू असून गावात नळावाटे दूषित पाणी येत असल्याने अनेक लहान मुलांचे, गरोदर माता आणि वृद्ध हे आजारी पडले आहेत. त्यामुळे गावकरी आक्रमक होते. त्यांनी आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत शुद्ध पाणी आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. तर ग्रामस्थ महिलांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून हे आंदोलन त्यांच्या जिल्हा परिषद कार्यालयात सुरू केले. अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांपर्यंत शासनाचे कल्याणकारी लाभ प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत दिले आहेत. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत होणारी कामे उच्च दर्जाची असावीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागासवर्गीय कल्याणासाठी 5% निधीचा निश्चित वापर करावा असे समितीने बजावले. तसेच या बैठकीदरम्यान विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांचा आढावा घेत ही पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची निर्देश देण्यात आले. तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये नियमानुसार योग्य प्रतिनिधित्व देण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमात दिनांक 18/8/2026 रोजी सूर्योदय बालगृह अकोला येथे बालकांची रांगोळी स्पर्धा हा कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेमध्ये सूर्योदय बालगृहातील मुलामुलींनी उत्कृष्ट अशा रांगोळ्या काढून रांगोळीच्या माध्यमातून उत्तम असा संदेश त्यांनी दिला. या स्पर्धेचा कार्यक्रम सूर्योदय बालगृहाचे अधीक्षक माननीय शिवराज खंडाळकर पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडला. यामध्ये तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोलाने पुढाकार घेऊन कार्यक्रमाकरिता मोलाची साथ दिली. या कार्यक्रमामध्ये तीक्ष्णगत संस्थेचे सदस्य उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, सपना म्हात्रे, भीमराज शिरसाट, महेश मोरे, सूर्योदय बालगृहाचे सपना खंडारे, गौरी सरोदे, जयश्री खारे, राधिका कोरडे, प्रशिक तायडे, चाइल्डलाईनच्या शरवी तळेगावकर, विद्या उंबरकर, सखी वन स्टॉपच्या सुप्रिया इंगळे, विप्ला फाउंडेशन याच्या सदस्य पूजा लाहोडकर उपस्थित होती. आणि सोबतच बालगृहातील सर्व मुलं आणि मुली यांनी अति आनंदाने रांगोळी काढून उत्साह दाखवला. तसेच सर्व रांगोळ्यांचे निरीक्षण करून त्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असा क्रमांक देण्यात आला. सोबतच 2 प्रोत्साहनपर पारितोषिक क्रमांक सुद्धा देण्यात आले. अशा पद्धतीने हा कार्यक्रम सूर्योदय बालगृहाचे अधीक्षक व कर्मचारी तसेच सर्व संस्थांच्या सदस्य यांनी मिळून अत्यंत उत्साहात पार पाडला. अकोला शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील खड्ड्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निमकर्दा येथील बसस्थानक चौकात प्रतिकात्मक श्रद्धांजली आंदोलन करण्यात आलं. अकोला शेगाव मार्गावरील निमकर्दा गावाबाहेरील अवघ्या अर्धा किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 30 ते 40 खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून सध्या मार्ग एकेरी असल्याने वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पायी प्रवास करतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी संबंधित विभागाला निवेदन देऊनही आणि त्याची मुदत देण्यात आली होती. मात्र अद्याप दुरुस्ती न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष देवानंद साबळे यांच्यासह पदाधिकारी, निमकर्दा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरळ पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. 22 जून रोजी या दिंडी मार्गाचा जन्म झाला होता आणि अवघ्या 1 महिन्यात हा दिंडी मार्ग संपूर्णपणे मेला. अर्ध्या किलोमीटरमध्ये
35 ते 40 खड्डे या ठिकाणी पडलेले आहे. 56% कमिशन खाणारे आपले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या मार्गाने नेहमी जातात, परंतु कुणीही या कंपनीच्या ठेकेदाराला शब्दही बोलायला तयार नाही. म्हणून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या दिंडी मार्गाला आम्ही हे श्रद्धांजली अर्पणाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या निमित्तानं तरी शासनाला प्रशासनाला जाग येईल हा आमचा यामागचा उद्देश आहे.